पकाने वाला परत कंबर खोसली आता. हॅलो नमस्कार, मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सर्वजण? आय होप मस्त आणि मजेत असाल. तर सगळ्यांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ. तर आज आहे शनिवार आणि मी एवढ्यात आम्ही ना लवकरच जेवण करतो म्हणून स्वयंपाकाला लागले. तर सगळ्यात आधी मी इथं पाणी तापायला ठेवलं, म्हणजे पाणी कोमट करायला, कारण मला आज बनवायची होती सोयाबीनची भाजी. तर मी सोयाबीन असं कोमट पाण्यामध्ये अगोदर भिजवून ठेवते आणि नंतर मग ते भाजीमध्ये वापरते. तर आज मी सोयाबीनची एकदम इन्स्टंट भाजी बनवणार आहे. म्हणजे इन्स्टंट म्हणजे माझ्याकडे एक इन्स्टंट ग्रेव्ही बनवून ठेवलेली आहे. तर त्याच ग्रेव्हीपासून आज मी सोयाबीनची भाजी बनवणार आहे. तर लवकरच मी त्या ग्रेव्हीची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. 1-2 ताईंच्या रिक्वेस्ट आल्या होत्या की त्या ग्रेव्हीची रेसिपी शेअर करा म्हणून. तर मग मी लवकरच शेअर करणार आहे. कारण काय होतं ना, माझ्याकडं थोडीशी अजून आहे. मग जेव्हा माझी संपेल तेव्हाच मग मी अजून बनवेल. मग अजून बनवताना मी त्याची रेसिपी शेअर करेल. कारण का ना, ते आत्ता बनवून मग परत ती जास्त दिवसांची होते ना, 15-20 दिवस आपण सहज ते वापरू शकतो. आणि डीप फ्रीजमध्ये ठेवलं तर 1 महिनाभरसुद्धा आपण ती ग्रेव्ही वापरू शकतो. तर माझी अजून एक भाजी होईल एवढी ग्रेव्ही उरलेली आहे. तर 1-2 दिवसात मी ती भाजी करून टाकल आणि मग त्यानंतर मी परत ग्रेव्ही बनवेल. तर मग त्यावेळेला त्याचा रेसिपी पण शूट करेल. तर एकदम सोप्या पद्धतीने होते. जेव्हा आपल्याला घाई असते किंवा आपल्याला सकाळी टिफिनची घाई असते किंवा ज्या वर्किंग वुमन असतात त्यांना सकाळी खूप जास्त त्यांचा हेक्टिक दिवस असतो, त्याच्यामुळे मग त्यांना हे बरं पडतं. अशा पद्धतीने फक्त थोडंसं तेल टाकायचं कढईमध्ये आणि ती ग्रेव्ही टाकून दिली की मग त्यानंतर आपली जी काही भाजी असेल, हे अशा एवढी क्वांटिटीमध्ये आपल्याला जर सुकी भाजी बनवायची असेल तर थोडी ग्रेव्ही, आणि जर पातळ भाजी बनवायची असेल तर थोडी जास्त ग्रेव्ही टाकायची. आणि या ग्रेव्हीमध्ये ऑल इन वन आहे. म्हणजे यामध्ये कोणत्याही प्रकारचा मसाला, आपण आता समजा चिकन मसाला ॲड केला, चिकन करायचं असेल तर चिकन मसाला, पनीर करायचं असेल तर पनीर मसाला, छोले करायचे असतील तर छोले मसाला, म्हणजे जी भाजी करायची असेल तो मसाला, आणि थोडंसं लाल तिखट आणि थोडी हळद, आणि जो आपला साठवणीतला मसाला टाकला तरी छान भाजी होते याच्याने. तर ते टाकून द्यायचं आणि जो मसाला टाकू त्यानुसार त्याची टेस्ट त्या भाजीला येऊन जाते. तर या ठिकाणी मी ती ग्रेव्ही छान तेलात परतून घेतली आणि सोयाबीनसुद्धा पाण्यातनं काढून घेतले होते, पिळून घेतले छान. आणि मग त्यानंतर ते सोयाबीनसुद्धा आता मी या ग्रेव्हीमध्ये छान परतवून घेते. आणि या ठिकाणी सोयाबीन छान परतवून झाले का मग त्यामध्ये ते सोयाबीन शिजण्या इतपत मी पाणी थोडंसं घालून घेतलं आहे. आणि ते खूप कोरडं झालं असतं जर पाणी नसतं घातलं, आणि तो मसाला पण प्रॉपर सगळ्या सोयाबीनला लागला नसता, त्यामुळे मी थोडंसं पाणी त्यात घातलं. आणि हे पाणी घातल्यानंतर आता मी यामध्ये जे सुके मसाले जे आपल्या भाजीची टेस्ट वाढवणार आहेत ते मसाले मी यामध्ये ॲड करणार आहे. जसं की सगळ्यात आधी मी यामध्ये घातले मिठानंतर यामध्ये लाल मिरची पावडर, थोडासा साठवणीतला जो काळा मसाला असतो तो, आणि थोडीशी अगदी चिमूटभर हळद घातली. कारण ग्रेव्हीला ऑलरेडी आपण कलर आलेला आहे, त्याच्यामुळे मग हळद जास्त नाही घातली. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की भाजी आता मी छान ह्याच्यासाठी ठेवून दिली शिजण्यासाठी. आणि ती आता मी छोट्या गॅसवरती ट्रान्सफर करते आणि दुसऱ्या गॅसवरती मी चपात्या पण लगेचच लाटून घेणार आहे. या ठिकाणी मी पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि आता मी सगळ्या चपात्या पण करते. भाजी पण छान शिजली आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की माझ्या सगळ्या चपात्या लाटून झालेल्या आहेत. आणि मी आता त्यानंतर लगेचच तो डबा वगैरे सगळं व्यवस्थित पिठाचा जो आहे तो क्लीन करून ठेवते. कारण त्याच्यावरचे जो पीठ उडलेलं असतं त्याने तो नंतर घाण होतं, त्याच्यामुळे अगोदरच मी लगेचच त्याला क्लीन करून जागच्या जागी ठेवून देते. पोळ्यासुद्धा पोळीच्या डब्यामध्ये ठेवून दिल्या आणि त्यानंतर
पोळपाट लाटणं वगैरे ते सुद्धा सगळं साईडला धुवून ठेवण्यासाठी ठेवते, कारण पोळपाट लाटणं लगेच धुवून घेतलं तरच बरं पडतं. पोळपाट लाटणं जर तसंच ठेवलं तर मग त्याच्याला खूप झुरळं वगैरे मुंग्या वगैरे लागतात. त्यामुळे ते लगेचच्या लगेच जेव्हा यूज करू तेव्हा त्याला हे करावं लागतं, धुवून घेतलं तरच बरं पडतं. आणि त्यानंतर मी अशा पद्धतीने किचन ओटा वगैरे पण पुसून घेतलेला आहे. आणि त्यानंतर सगळे भांडेसुद्धा घासून घेणार आहे. भांडे काय फक्त स्वयंपाकाचेच होते, पण मी म्हटलं घासून घेतलेलं बरं, परत नंतर त्याचा पण खूप राडा दिसतो. त्यामुळे मग सगळं क्लीन केलं, ओटा वगैरे क्लीन केला. आणि त्यानंतर लगेच जेवढे स्वयंपाकाचे वगैरे भांडे पडलेले होते ते भांडे घासून घेतले. भांडे जेवण झाल्यानंतर जास्त पडतात, पण मग जेवण होईपर्यंत खूप वेळ होता आणि मग ते भांडे वाळून जातात. आणि जे भांडे ताजे व्यवस्थित निघतात, म्हणजे जास्त मेहनत करायची गरज नाही पडत, लवकर क्लीन होतात. पण ते सुकल्यानंतर ते वाळून जातात, त्यामुळे ते लगेचच क्लीन केलेले बरे पडतात. हॅलो, तर सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे रंगपंचमी. आमच्या भागात म्हणजे नगर साईडला आजच्या दिवशी म्हणजे धुलीवंदनच्या दिवशी तर जे खेळणारे खेळतातच, पण आजच्या दिवशी जरा जास्त रंगपंचमी खेळली जाते. तर सगळ्यात आधी सगळ्यांना माझ्याकडून रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. माहिती आहे हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी येणार आहे, पण शुभेच्छा देऊन टाकते. तर आमच्या इकडे पण आता केलं आहे अरेंजमेंट थोडीफार म्हणजे आहोंनी आणि त्यांच्या फ्रेंड्सने वगैरे खाली, पण बघू आता मी जाते की नाही. तसं मी काम तर सगळं लवकर आवरून घेतलं, स्वयंपाक वगैरे पिल्लूला खाऊ पण घातले, किचन आटा क्लीन करून ठेवलं आहे, भांडे कुंडे घासून सगळे काम आवरलेले आहेत. तशी तर मी आता निवांत आहे. मी म्हटलं होतं आज हे बॅक साईडचं जेवढं आहे तेवढं सगळं क्लीन करून घ्यावं, म्हणजे आता टाईमच होता माझ्याकडे ह्याच्यानंतर. तर म्हटलं होतं हे म्हणजे आता गुढीपाडवा पण येतोय, तर सगळ्या किचनची हळूहळू क्लिनिंग करतेच आहे. थोडी सुरू केली आहे मी क्लिनिंग, कारण का कसं गावाला जाऊन आल्यानंतर पण थोडंसं असं हे झालंच होतं. तसं मी डस्टिंग वगैरे सगळी केली होती आल्यानंतर, पण आता परत म्हटलं गुढीपाडव्याच्या अगोदर सगळं घर क्लीन करून म्हणजे घर, किचन, हॉल, बेडरूम वगैरे सगळं क्लीन करून टाकावं. तर आजच माझा प्लॅन होता, पण आता हेच खाली पिल्लूला खाली नेलं आहे, ते सगळे त्यांनी DJ वगैरे लावला आहे. तर बघते जर काही सेलिब्रेशन केलं, मी खाली गेले वगैरे, तर मी त्याचे व्हिडिओज तुम्हाला पुढे ॲड करून देईल. आणि नाही केलं तरी मी वरतून म्हणजे आमच्या जस्ट घराच्या खालीच ते सगळं अरेंजमेंट केली, तर मी वरतून शूटिंग थोडीफार घेईल आणि ती तुमच्यासोबत शेअर करेल. तर स्टे ट्यून, बघा पुढे काय होतं. आता मलाही माहीत नाही नेमकं काय होणार आहे, मी खाली जाणार आहे की नाही, पण जर गेले तर नक्की शेअर करेन, नाही गेले तरी जे बाकीचे खेळतात त्यांचं तुमच्यासोबत शेअर करेल.
रंगासाठी हलवू
का आली वाला परत पाणी घ्या परत एक पाणी घ्या तर आता वाजलेले आहेत 9 आणि आम्ही घरी आलो. मी आणि पिल्लू आंघोळ वगैरे केली. पण हे पाहू शकता की कलर बराचसा असा निघला नाही. तो आता मी उद्या ट्राय करेन कसा निघतोय, कारण का लाईट गेली आणि त्यामुळे डीजे पण बंद पडला, म्हणजे बंद करावा लागला कारण पाऊस पण आला थोडासा. आणि आहोन ते तर खालीच आहेत अजून, ते तिथलंच पाहत आहेत. आणि पिल्लूने खूप त्रास दिला. त्याला वाटायचं आम्ही एन्जॉय करत होतो, पण त्याला वाटायचं की आम्हाला दोघांना कोणी का असं कलर लावतं आहे का पाणी आम्हाला, म्हणजे त्याला वाटायचं की कोणीतरी इंटेन्शनली आम्हाला मारत आहे किंवा काय, म्हणून तो खूप घाबरला होता. तसा तो राहिला थोडासा घाबरला, थोडाफार आम्ही पण एन्जॉय केला. तर असेच काही दिवस असतात जे आपण एन्जॉय करू शकतो. नंतर कोण करत आहे असं उगाचच रेग्युलर कोणी असं नाही करत. तर छान वाटला आजचा दिवस, छान गेला. आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.